इतके वर्ष ती आमच्यासमोर उभी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता नारी शक्ती वंदन संमेलनाला संबोधित करणार आहेत. विकसित भारत 2047च्या प्रवासात महिलांच्या नेतृत्वाखालील विकासावर या संमेलनाचा भर असेल. तसंच निर्णय प्रक्रियेत महिलांच्या वाढत्या सहभागाचं महत्त्व संमेलनाद्वारे अधोरेखित होणार आहे. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातल्या नामवंत आणि कर्तृत्ववान महिला सहभागी होणार आहेत. यामध्ये प्रशासन, शिक्षण, विज्ञान, क्रीडा, उद्योजकता, प्रसार माध्यमं, समाजसेवा आणि संस्कृती अशा विविध क्षेत्रातील प्रतिनिधी एकत्र येतील. भारताच्या विकास प्रवासाला आकार देण्यासाठी महिलांच्या जास्तीत जास्त सहभागाची वचनबद्धता दृढ करण्याच्या उद्देशानं हे संमेलन आयोजित केलं जात आहे. पंचायत राज ते संसदेपर्यंत सर्व स्तरांवर प्रशासन आणि नेतृत्वामध्ये महिलांची वाढती भूमिका या संमेलनाद्वारे अधोरेखित केली जाईल. तसंच निर्णय प्रक्रियेत महिलांचं प्रतिनिधित्व वाढण्याचं महत्त्व या संमेलनातून स्पष्ट केलं जाणार आहे. सप्टेंबर 2023मध्ये संसदेनं नारी शक्ती वंदन अधिनियम संमत केलं, जो विधिमंडळामध्ये महिलांचं प्रतिनिधित्व वाढवण्याच्या दृष्टीनं एक ऐतिहासिक निर्णय ठरला. या कायद्यान्वये लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांसाठी 1/3 जागा आरक्षित करण्याची तरतूद करण्यात आली आहे. आता देशभरात महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी 16 एप्रिल रोजी संसदेचं अधिवेशन बोलवण्यात आलं आहे. विकसित भारत 2047च्या प्रवासात महिलांच्या भूमिकेवर हे संमेलन प्रकाश टाकेल. विकसित भारताच्या संकल्पनेत महिलांच्या नेतृत्वाखालील विकास हा सरकारचा प्रमुख आधारस्तंभ असल्याचं या संमेलनातून प्रतिबिंबित होईल. नारी